मला माहिती होतं आज काहीतरी अशुभ घडणार. माझा डावा डोळा सकाळपासून लवतच होता. अहो पण काहीच कसं ऐकून घेतलं नाही त्या बाईंनी तुमचं? अत्यंत उर्मट, आगाऊ आणि नालायक बाई आहे ती. अप्पा अहो आता एवढं मोठं नुकसान कसं भरून काढणार आपण? ते सर मलाही कळत नाहीये ना. अहो पण इतकी मेहनत घेतली होती आपण तो माल तयार करण्यासाठी, इतके पैसे गुंतवले होते, आता सगळं वाया जाणार अप्पा. इतकं मोठं नुकसान होईल ना आपलं. थांबाव सुनबाई, मला जरा विचार करू देत. अहो विचार कसला करताय? नचिकेतशी बोलून बघा ना, तो चुटकीसरशी बाहेर काढेल आपल्याला या संकटातून. तुम्हाला खरंच असं वाटतं? अहो म्हणूनच तर सांगितलं ना. अहो आप्पा आपण नचिकेतशी बोलून तर बघूया, तो नक्की काहीतरी मार्ग काढेल यातून. हो नक्कीच. तुम्ही सगळे मूर्ख आहात का भोळे आहात तेच मला कळत नाहीये. म्हणजे त्या नचिकेतच्याच कार्यालयात ती बाई काम करते ना, मग हे सगळं त्याला माहित नसेल? अहो नसेलही माहिती कदाचित. शक्यच नाही. ते कांगारू तिथे मोठ्या पदावर काम करतंय, हे सगळं त्याच्याच अखत्यारीत चाललंय. हाताखाली काम करणाऱ्या बाई समोर त्याचं काही चालतच नाही. याच्यावर निदान माझा तरी विश्वास नाही. अहो पण एवढं मोठं नुकसान का करेल तो आपलं? कारण तो परदेशी आहे. मला शंका नाही, खात्रीच आहे. हे ती बाई सगळं त्या कांगारूच्या सांगण्यावरून करत असणार. म्हणजे आता आपण परत नचिकेतशी भांडायचं नाही. त्यानं जे प्याद पुढं केलंय ना, त्या प्याद्यालाच आपण मारायचं. कळू देत त्या झणझणे बाईला कुणाशी गाठ आहे ते. झालं पॅकिंग? हो हे काय होतच आलंय. गुड. बट इट वॉज प्रिटी टायरिंग. दमली असशील ना तू? अरे अजिबात नाही, उलट आजचा दिवस कसा गेला ना माझं मलाच कळलं नाही. आपण दोघं एकत्र होतो ना म्हणून.
हो, खूप मज्जा आली. येस. एनिवे आवर तू, मग आपण एअरपोर्टला निघूया. हो हो चालेल. या. हा ठीक आहे, मग करून टाका रिजेक्ट. नाही, रूल्स आर रूल्स. रिजेक्टेड. काय झालं नचिकेत? नाही, रुटीन ऑफिस वर्क. विशेष काय नाही ना? विशेष काही नाही, आपण इथे आहोत तेच विशेष आहे खूप. हो ते तर आहेच. सई, इट वॉज रिअली नाईस डे. आता संपलं सगळं. दॅट्स सॅड. अरे असं काही नाही रे नचिकेत. आपल्याकडे कमी वेळ असला ना की आपण खूप आठवणी त्या कमी वेळात साठवून ठेवतो, आणि आपल्याकडे खूप वेळ असला ना की आपण तो असाच वाया घालवतो. यू हर्ड युअर क्रेझी लॉजिक्स. खरंच थोडक्यातच गोडी असते. असेल मे बी, बट मला तुला सोडताना त्रास होतो सई. म्हणजे बघ ना, आता आपण मुंबईला जाणार, मग तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. दॅट्स सॅड. हो का? मग नचिकेत एक काम कर, माझ्या घरी ये, सगळ्यांना सांग की मला तुमच्या सईशी लग्न करायचंय म्हणून. ते सांगेन का मी, पण हिटलर ऐकला पाहिजे ना. कोण हिटलर? तू कोणाला म्हणालास हिटलर? आप्पांना म्हणालास ना तू हिटलर? नॉट एट ऑल. हो. नाही ग, आपण तर नॉट ऑल पे कसं या. मला खरं बोला नचिकेत. पण नाव परफेक्ट आहे की नाही सई? नचिकेत हो का? थांब बघतेच आता तुला. काय दाखवते? सई ते लागत नाहीये तसं पण. अजून जोरात मारते ना. हं? सई ते उठी उठी गोपाळा, उठी उठी गोपाळा. गोपाळ कोण आला आपल्या सोसायटीमध्ये? गोपाळ बरं आप्पा, खूप आनंदात दिसताय. हो काय सध्या व्यवसाय तुमचा एकदम तेजीत आहे. हो हो, काय परमेश्वराची कृपा. अगदी अगदी. तुमचा एक्सपोर्ट म्हणजे निर्यात, तुमच्या निर्यातीबद्दल आणि तुमच्या नावाची ऑफिसमध्ये खूप चर्चा चालली आहे. हो, पण तुमच्या कार्यालयात त्या उर्मट आणि अतिशहाण्या बाई आहेत ना. तुम्ही झणझणीबाईंबद्दल बोलताय ना? हो हो, त्याच त्या. त्याचं काय? अहो, गेल्या जन्मीच्या वैरी असल्यासारखं वागतात त्या माझ्याशी. नाही नाही नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. त्या बोलायला जरी परकट असल्या ना तरी मनाने त्या खूप चांगल्या आहेत. तुम्हाला कसं माहित? काय, त्यांची चांगली बाजू मला माहिती आहे आणि मी ती बघितली आहे. मला कधी नाही दिसली. काय, त्याच्याकरता माणूस हा रसिक असावा लागतो. हो बाप्पा. काय अप्पा, ते जाऊ दे, सोडा हो. मी काय म्हणतो, सई आपली पोहोचली का गुजरातला? हो, पोहोचल्यावर तिचा दूरध्वनी आला होता. तुम्ही बघा, आता तिला आता एक मोठा आयातदार भेटणार आहे. हो, आणि येताना ती मोठी ऑर्डर घेऊन येते की नाही बघा. अप्पा तुम्हाला सांगतो ना, या एका वर्षात तुम्ही 2-3 बंगले घेऊन टाकाल. वा 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 धोत्रे. अहो, असं जर झालं ना तर तुमच्या तोंडात साखर नाही, तूप साखर पडो. वा वा वा. उठी उठी गोपाळा. वाव, what a pleasant सरप्राईज. सकाळी सकाळी असं तुला बघितलं की असं दिवस छान जाणार. आत येऊ? येस प्लीज. तुझं
सरप्राइझिंग. लास्ट नाईट मी रूम मध्ये आलो तेव्हा तू येऊ देत नव्हती, आता स्वतःच आली. What are your intentions? सांगणारच आहे. सांग ना मग. सांगते ना. सांग की लवकर. सांगते. सांग ना मग. अरे काय झालं ना नचिकेत, इथल्या एका माणसाने ना माझी बॅग चुकून तुझ्या खोलीत ठेवली आहे रे. ती न्यायला आली आहे मी. What boring. अरे इथेच कुठे हे बघ इथे ठेवली आहे. चल बरं तू आवरून घे लवकर, आज त्या माणसाला भेटायला जायचंय ना. आंघोळ करून घे, जा पटकन. अरे इतकंच मिसर. I love you, say. Such a good start of the day. अहो घ्या, गरम गरम आहेत. ठेवा तिथं ठेवा. अहो काय झालं, असे का बसलाय? काही होतंय का? म्हणजे कोणी ठोसा बिसा मारलाय का? चुकून चुकून. मला ठोसा मारायला कोण धजावणार आहे? हो ते पण आहेच म्हणा. पण मग काय झालंय? नाही, संकेत काही चांगले नाहीयेत. म्हणजे प्रभात फेरीवरून आल्यापासून माझा डावा डोळा लवतोय. काहीतरी अशुभ घडणार हे मात्र नक्की. अहो काही नाही घडत अशुभ. हे बघा, तुम्ही मला अक्कल शिकवू नका. डावा डोळा लवणं हे चांगलं नसतं. अहो पण आपल्याकडे तर सगळं चांगलंच होतंय की. म्हणजे आपली दुकानं वाढतायत, आपलं उत्पन्न वाढतंय. आणखीन काय हवंय तुम्हाला? नाही, मला काही हवंय म्हणून मी म्हणत नाहीये. आता बघा, याच्या पुढे सगळं चांगलंच होणार आपलं. आपली सई गेली आहे ना गुजरातला, तिकडे तो कोण मोठा व्यापारी भेटला ना की बघा मोठी मागणी मिळेल आपल्याला. तसं जर झालं तर चांगलंच होईल. तसंच होईल बघा. तिचा दूरध्वनी येईल बघा चांगली बातमी देण्यासाठी. तसंच घडो आणि तुमच्या तोंडात साखर पडो. वा वा. आणि तुमच्या तोंडात पोहे. हॅलो मिस्टर परदेशी. अरे ये नचिकेत. हाऊ वाज युअर ट्रिप? अरे एकदम मस्त, फ्रुटफुल. नवीन ऑफर्स आणल्या 4-5. दॅट्स ग्रेट. अरे तू बस ना. हा. बाय द वे, तुमच्या दोघांची ओळख करून देतो. हे मिस्टर समीर खानविलकर. साऊथ आफ्रिकेमध्ये डर्बन सिटीमध्ये यांचा मोठा बिझनेस आहे बरं का. हॅलो. आणि हे नचिकेत देशपांडे माझा पार्टनर आहे. अँड दिस इज मिस सई केतकर फ्रॉम पूनम फूड्स. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तिकडे तुमचे मराठी प्रोडक्ट सर्वांना खूप आवडत आहे, म्हणून मी मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो. मला खूप उत्सुकता आहे तुम्ही हे पदार्थ कसे बनवतात हे बघण्याची. हो, मी तुम्हाला सविस्तर सांगेन. खरं तर तुमची फॅक्टरीज बघायची होती, पण माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. That's not an issue. She can explain you the process. Yeah, sure. My presentation is ready. Shall we begin? येस. नचिकेत. तर हे असं सगळं आहे. दॅट्स ग्रेट. मिस्टर परदेशी, मी तुमची 50% ऑर्डर वाढवतोय. थँक्यू. बाकी ऑफिशियल फॉर्मॅलिटीजसाठी माझा मॅनेजर तुम्हाला कॉल करेलच. ओके, नो प्रॉब्लेम. आय हॅव टू लिव्ह नाऊ. माझी दिल्लीची फ्लाईट आहे, सो मला निघायला पाहिजे.
इट्स रिअली प्लेजर टू मीट यू ऑल. या सई, खूप छान प्रेझेंटेशन दिलं ग. इथल्या इथे त्यांनी 50% ऑर्डर वाढवली. धन्यवाद. पण या सगळ्याचा एवढा अनुभव नाहीये मला. नाही बट सई, यू डिड अ ग्रेट जॉब. चला, महत्वाचं काम झालं. बरं, रिटर्न फ्लाईट तुमची रात्रीची लक्षात आहे ना? डोंट वरी मिस्टर परदेशी, वी वोंट मिस द फ्लाईट. चला. एवढं मन लावून काय वाचताय? काय प्रेमपत्र वगैरे आलं का काय? धोत्रे, क्वालिटी टीमचा रिपोर्ट आलाय. काय? केतकरांच्या चिवड्यामध्ये तेल जास्त आहे. अहो कसं शक्य आहे? रिपोर्ट माझ्या हातात आहे धोत्रे. तेल किती जास्त आहे? 0.005%. हो कसं शक्य आहे? हो एवढ्या शेकडो किलो चिवड्यामध्ये एक चमचाभर तेल जास्त पडलं तर त्यामुळे काय चवीमध्ये फरक पडतो काय? हसण्यावरही नेऊ नका तुम्ही ही गोष्ट धोत्रे. मी आजच त्यांचा सगळा माल रिजेक्ट करणार आहे. हो काय बोलताय का तुम्ही मिस झणझणे? हे काय कारण असू शकतं का? हा? का असू शकत नाही? मी काय माझ्या मनाचं सांगतेय का? अहो रिपोर्ट आहे माझ्या हातात त्यांचा आणि त्यावरच ही ऍक्शन घेतेय मी. नाही पण ते इम्पोर्टर बरोबर आपलं जे अग्रीमेंट झालंय त्याच्यामध्ये 1% व्हेरिएशन चालतं. ते आपल्यासाठी चालतं. सप्लायर्सनी याबाबत नीट काळजीही घेतलीच पाहिजे, कारण हा क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे. बॉम्ब आहे. म्हणजे केतकरांवर पडणारा बॉम्ब आहे. तो माझा प्रॉब्लेम नाहीये. माझ्या हातातलं काम झालं की त्यांना कळवणार आहे मी. अप्पा, बरोबर आहे, बरोबर आहे. आप्पा, आई, मानसी, कल्पना वहिनी, या लवकर. हे काय झालं? काय अरे काय झालं? काय काय सगळ्यांना हाका मारतोय? काय हो सांगतो. आपण जाहिरातीचं काम नचिकेतच्या ज्या मित्राकडे दिलं होतं ना, त्याचा संगणक आणलाय छायाचित्र बघण्यासाठी. हो दाखवतो. हा इथे ठेवतो. पण नेमक्या कल्पना वहिनी बाजारात गेल्या. ए ती बघेल का नंतर? आपण बघूया. थांबा. जा आणखीन मध्ये. दिसेल हो आई. अय्या किती गोड दिसते नाही सई? आई तुम्ही पण छान दिसताय. अगं बाई, याला म्हणतात खरं मराठमोळं सौंदर्य. मलाच म्हणताय ना तुम्ही? मी काय वेडा आहे का? अहो सईला म्हणालो मी. हा सईला ना, मग ठीक आहे. ती माझ्यासारखीच दिसते. पण काही म्हणा, आपल्या सात्विक पदार्थांसाठी सईचा चेहरा अगदी योग्य आहे. हो. हे नचिकेतनी अगदी बरोबर हेरलं. नाही तसा हुशारच आहे तो. नाही काही हुशारी नाहीये. हे कुणालाही सुचू शकतं. थांबा मी बघते. हा नमस्कार. आप्पा केतकरांशी बोलायचंय मला. हो देते. अहो तुमच्यासाठी दूरध्वनी आलाय. हो का? हो. आलो. हे मी येतो. हो या परत बघू. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. नमस्कार, मी झणझणे बोलतेय. बोला आता काय? तुम्ही पाठवलेला चिवड्याचा सगळा लॉट रिजेक्ट करतोय आम्ही. काय? हो. अहो पण कारण काय? क्वालिटी चेक मध्ये डिफेक्ट आलाय. अहो कसं शक्य आहे? आमचा चिवडा घेतल्याशिवाय लोकांची लग्न समारंभ हे पूर्ण होत नाही आणि तुम्ही त्याच चिवड्याला नावं ठेवताय. जुन्या पुण्यावर जगण्यापेक्षा मालाचा दर्जा कसा सुधारेल ना यावर जरा भर द्या. दर्जा कशाला म्हणतात हे कळतं का तुम्हाला? आणि काय निकष काय लावले तुम्ही माल नाकारायचे?
ते रिपोर्टमध्ये तुम्ही वाचू शकता. हे बघा, चिवडा चविष्ट आहे की वाईट आहे हे खाऊनच समजतं. ते तुमच्यासारखे कागदी घोडे नाचवून नाही. हे बघा मिस्टर केतकर, तुमच्याशी वाद घालायला ना मला खरंच वेळ नाहीये. अरे असा कसा वेळ नाहीये? तुम्ही आमचा माल नाकारताय आणि आमच्याशी बोलायला तुमच्याकडे वेळ नाहीये. अहो काय ऐकायचंय त्यामध्ये? रिपोर्ट समोर आहेत माझ्या. हे बघा, चिवडा चांगला आहे का वाईट आहे हे चांगलं खाणारी माणसं सांगू शकतात. तुमचे ते अहवालाचे कागद आहेत ना, ते बंबात टाका नाही तर चुलीत टाका. एक मिनिट, जस्ट माइंड युअर लँग्वेज मिस्टर केतकर. रिजेक्शन लेटर मेल केलंय मी तुम्हाला. तुम्ही लवकरात लवकर तुमचा माल परत घेऊन जायची व्यवस्था करा. आणि नाही नेला तर 2 दिवसाच्या वर आम्ही रिजेक्टेड माल इथे ठेवत नाही. जर तुम्ही माल नाही घेऊन गेला तर तो डिस्कार्ड केला जाईल आमच्याकडून. अप्पा